पसारा हा आमचा झालेला आहे. आमच्या सामानाचं हे लोजा पैदा सगळं इथं आम्ही खाली घुसून ठेवलेलं आहे. बरंच काय इथे सुखसोय इंडियन खाऊ ॲक्च्युली इथलं वेस्ट दुपारी खाल्लं आम्ही. दुपारी म्हणजे प्रत्येक अशी मॅप असतातच. हे बघा हे हा एक स्पॉट आहे. हा एक स्पॉट मस्त आहे बघण्यासारखा आहे जवळपास. बरं हा स्पॉट मस्त आहे एकदम जंगलामध्ये असं डोंगरावरती हा स्पॉट. मेहनत करतात पोरं मेहनत करतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण आता आंघोळ आपली झालेली आहे. यस गुड मॉर्निंग. छान जशी आंघोळ झालेली आपली. आणि आता आपण कॉफी घेतोय आणि कॉफी आणि आपण इथे गरम मस्त की नूडल्स खाणार आहोत नंतर. तर हे कप नूडल्स आहेत. हे कप नूडल्स आपण खाऊ. पाणी गरम करून टाकू आणि आपली कॉफी. रोहित भाव गुड मॉर्निंग ब्रो. गुड मॉर्निंग. तुमची चहा पिऊन झाली आता. तुझी झाली चहा पिऊन ना. रेड लेबल. हां रेड लेबल इन्स्टंट चाय. इंडियन चाय. इंडियन म्हणजे तिकडनंच घेऊन आला तो. आणि इथे दिसतंय की इन्स्टंट चाय, इन्स्टंट मसाला चाय ती पण भाई. आणि आम्ही कॉफी घेतोय. चला घेऊया कॉफी. वा मस्त. चला आज आम्ही जाणार शोला फायनली. त्यात पब्लिक कमी आहे कारण आता हे चाललं आहे इस्रायलचं जे युद्ध वगैरे चाललं आहे त्याच्यामुळे काहीच पब्लिकने फ्लाईट स्वतःची कॅन्सल केली आहे. म्हणजे हा प्लॅन कॅन्सल केला आहे. ह्यावेळी जी पब्लिक यायला पाहिजे तेवढी पब्लिक नाही असं बोलत आहेत. आपण मुंबईला पोहोचल्यावरती काय ते होऊ द्यावं. पुढे अजून माहिती नाही काय होणार आहे. चला कॉफी पिऊन घेऊया आणि बघूया आज कुठे फिरायला मिळतं आहे का आज तरी. कारण आम्ही फिरायला बघतो पण फिरायचं संध्याकाळ होते ना. संध्याकाळी पुन्हा सगळं काही बंद होतं. भरपूर लवकर बंद होतं कारण इथे तर रात्र लवकर होते. झिंचक झिंचक झिंचक. परत 2 मिनटं ठेवूया. मॅगी थोडं गरम पण टाकूया. तर मित्रांनो हे बघा रेडी करा. आता मस्त मिस केलं एकदा. आता हे परत एकदा बंद करूया आपण. भाई वरती खाली केलेलं आहे ते असं. हे वजन ठेव ना. हे वजन ठेव. वजन ठेवलं म्हणजे हवा बाहेर येणार, वाफ बाहेर नाही येणार. मॅगी ओके. तर मित्रांनो झालो आम्ही तयार कडक. आता पटापट करूया कारण आमची मॅडम तयार झालेली आहे आणि आता गेली तर खाली ब्रेकफास्टसाठी. तर पटकन आता जाऊया ब्रेकफास्टला. रोहित पण तयार झालेला आहे. चला फायनली आम्ही आलो आता एक्झिबिशन सेंटरला. आता एंट्री करतो आम्ही. आपली आज मंडई कोण कोण भेटते तिथे बघूया. ते बरेचसे मंडई जे मुंबईला आले असतील तिथे भेटतील आपल्याला. आणि आता तुम्हाला एंट्री दाखवतो. हाँगकाँग ज्वेलरी शो. भारी ना. तर आज आता फिरायचं आहे. आमची मंडळी दोघं गेली कुठे. रोहित आला. रोहित आपण आता वरती आलो इकडे मित्रांनो. आता इथे सगळे हॉल्स आहेत. ते हॉल 1D म्हणजे बाकी अजून पुढे पण आहेत.
आणि त्यात ज्वेलरी कॉम्पिटिशन होतं जे हाँगकाँगमध्ये, तर त्याचे तिथे जेवढे पण प्राईज मिळाले ना त्यांचं तिथे डिस्प्ले केलेलं आहे. तर मित्रांनो, इथं आता शोमधून आम्ही जेवायला आलो. हिनं आम्हाला ते इथे घेऊन आली. हिनं बरोबर राहिलो आहोत आम्ही. इथं रोहित आहे आणि हा इथं मला हॉटेल दिसतं आहे. तर इथे तुम्हाला सलाडचं आहे, इथं कॉफी चायचं दिसतं हे काउंटर. त्यात तिकडे पण चाय कॉफी आणि ज्यूस पण आहे. इथे तुम्हाला चिकन लायन मेन मशरूम सूप आहे. हा आहे पंपकिन सूप, म्हणजे पंपकिनचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेड आणि इथे मस्का वगैरे मिळतो. साई तसं प्रत्येकाला आहे इथे डायनिंग एरिया आहे तुमचा. आणि हा सलाड आहे ज्याचा आम्ही मस्तपैकी लाभ घेतलेला आहोत खाऊन. ते सलाडमध्ये हे बरेचसे प्रकार दिसत आहेत तुम्हाला. स्वीट खाऊया. या तू घे स्वीट घे. आणि इथे पण तुम्हाला सलाड येतं. हे नॉनव्हेज आहे आणि बाकी हे पण नॉनव्हेज आहे. हे व्हेज. हा राईसचा प्रकार आहे. हा मस्त लागतो, पण त्याच्यावर काहीतरी पाहिजे नाही, त्याला चव नाही आहे. आणि हा ब्राऊन राईस इथे. तर हे सलाड ते इथे दिसतात तुम्हाला. आणि तिकडे त्या साईडला स्वीट वगैरे दिसत आहे, जो आता रोहित तिकडे गेला आहे. त्यांचं किचन वगैरे भारी आहे एक नंबर. आणि इथे पण तुम्हाला सलाडचेच आयटम दिसत आहेत. हे नॉनव्हेज आहे. ओएग स्ट्रॉंग हे काय ऑस्ट्रेट कॅरेक्टर बोट, म्हणजे नॉनव्हेजच आहे. ती नॉनव्हेज स्लाईस. इथे पास्ता वगैरे होता, तर पास्ता आयटम दिसले तुम्हाला. हा तर हे पास्ताचा पुन्हा काउंटर होतं. हे नाही घेतं स्वीट बस. तर अशा ह्याच्यामध्ये जेवण आलो आणि मस्त जेवण झालं. आम्ही सलाड खाल्लं, जास्त हेवी नाही काय नाही. आणि एक पिझ्झा मागवलेला. तर पिझ्झा वगैरे आम्ही खाऊन झालेला आहे. कसं वाटलं तुला? मस्त मजा आली ना. तर बघ गावची घरची ना चपाती भाजी सगळं ते बिस्किट. फोटोसाठी हवं आहे हा जगावर फोटो लागतो. तर हे असं पूर्ण मस्तपैकी हॉटेल आहे, एक नंबरचं. देखो हो मी आता मित्रांनो ज्याला ग्रँड हॉलमध्ये आपण आलो. आणि ह्या हॉलमध्ये आमच्या मॅडम आहेत, भावना मॅडम. हाय. त्या भावना मॅडम आहेत, यांच्यावर आम्ही काम केलेलं आहे बऱ्याच पूर्वी. तर यांचं पण इथे दूध दिसतंय मागे आपल्या. आणि हा भाई हे गुरु आहेत आमचे, जुने गुरु. थँक्यू. त्यांच्यावर अरे नरेश येऊन समोर दोन्ही खडा की कोण देखील. हाय नरेश. तो मित्र नरेश पण भेटलेला आहे. हाय नरेश. अरे हाँ सब हमारे मुंबई के दोस्त है भाई. तो वैशूचा मित्र आहे आपल्याला. ह्याला भेटलो असं आम्हाला कधी. तर नरेश पण इथे नरेश तुमचं ग्रुप होतं. मैं कभी आया, क्या सवाल क्या था? मतलब तुम्हारा बूथ किधर है? ये दस ज्वेलरी को. अच्छा 10 जरूर को. ओके सामने ही है. सामने तो ये भावना मॅडम काही ये हमारे भावना मॅडम. हां ये मतलब पूर्वी 5 स्टारमध्ये असताना ना हाँ. आम्ही एकत्र होतो सगळे. अच्छा ओके. आता त्यांच्यावर आम्ही काम करतो. ती पण आमच्यावर डिझाईन होती नीलम. नीलम. हां ती नीलम आहे बाजूला. ते भारी वाटलं. यस. तर भाई सगळे आपले इंडियाचे मित्र इथं मिळत आहेत. कोण तरी भेटत आहे, पण ह्यावेळी कमी झाले आहेत कारण हे वॉर चाललं आहे. त्याच्यामुळे काही जण फ्लॅट कॅन्सलच केले. त्याच्यामुळे. आणि ह्यावेळी पब्लिक कमी आहे, खूप कमी आहे त्याच्यासाठीच. कारण काय बऱ्याच जणांनी फ्लाईट कॅन्सल केलेल्या आहेत. काही काहींचा इश्यू पण झालेला, त्याच्यामुळे पण काही काहींचे फ्लाईट मिळाली नाही आहे. असं झालं. बाकी के भी 4 गुना पैसे हो गए. 4 गुना पैसे वगैरे. राईट. चला मित्र, अजून हॉल फिरायचं आपल्याला बऱ्यापैकी आणि अजून फिरत राहू. रोहित पण आपल्याबरोबर इथे. मॅडम आपली हिना मॅडम गेली आता दुसरी, की नंतर परत भेटायला जॉईंट होईल. मग आता तोपर्यंत फिरत होते.
मित्रांनो आपला भेटलेला आहे आपली मैत्रीण नीलम. तर नीलमचं मग अशी तिथे भावना भेटली तिथेच आपण नीलमचं पण काम करते. नीलम तिकडे सिनियर डिझायनर म्हणून मर्चंडायझर म्हणून काम करते. आणि ती पण आता इथे हाँगकाँगला आलेली आहे. ही तुझी किती फेरी? तिसरी. ह्याला रेकॉर्ड तोडला इथे ॲक्च्युली. ह्याला आम्ही किती वर्ष आता माझी ही तिसरी वेळ झाली. व्हेरी गुड. तर छान डिझायनर आहे, छान मुलगी आहे, आपली मैत्रीण आहे जुनी. आणि आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आता वेगवेगळे डिवाईड झालो आहोत बऱ्याच काळानंतर. आणि आता परत भेटलो. तर थँक्यू. मजा कर, एन्जॉय कर. आणि हाँगकाँग फिरायला भेटत आहे आम्हाला. काय काम महत्त्वाचं पहिलं. काम महत्त्वाचं आहे बाई. आणि एकदम कामाचाच माणूस आहे हा, जाम कामाटी माणूस. अजून काय तुला काय बोलायचं आहे आपल्या मुंबईला लोकांसाठी? हाँगकाँग फिरायला या. हाँगकाँग फिरायला नक्की या. चला. आता मित्रांनो हॉलच्या मागे आलं आणि आपण इथे सगळं असं दिसतोय समोर हाँगकाँग. तिथे समुद्र दिसतोय आणि पलीकडे दुसरी एक तो लँड कुठला ॲक्च्युली? तो पण हाँगकाँगच आहे ना ते? हां, पण आपण जिथे उभं आहोत ना तो एक आयलँडच आहे. आणि तो त्या आईला काय बोलताय का ते व्हीलला? हाँगकाँग आय व्हील समथिंग काहीतरी आहे ना, मला पण लक्षात नाही. तर तिकडे ते हां लंडन आहे तसं हाँगकाँग आहे. आणि वरती तिकडे त्या साईडला पेक पॉईंट आहे तिथे कुठेतरी. तो मगाशी आपला दिसत होता, आता इथून दिसत नाही आहे. खाली जाशील ना, मजा येईल. खाली जा. तिथे आहे का इथे आला? वरती जावं लागेल, वरतून असं खाली जायचं. छान आहे पण इथून मधून नाही जायला? हां, इकडनं नाही जाऊ शकत. हां इथून नाही म्हणजे असं वरती चढायचं आणि तिकडनं अच्छा त्या साईडनं समोरून उतरायला. तर आपण जाऊया जाऊया. दाखवतो. ओके. आणि आपला वसंत भेटला आहे. वसंत तुला भाई आता मला सांग एक, तुला माहिती आहे बदल काय? काय? आता पूर्वी तू यायचं व्हिजिटर म्हणून, हां, आता तुझं इथे म्हणजे बूथ आहे म्हणजे हां. भाई काय एक्सपिरियन्स असेल? बरं वाटतंय. म्हणजे मीटिंग्स वगैरे असतात. आधी पैसे मीटिंग नसायचे, फक्त फिरत राहायचं. हां. आता मीटिंग्स अटेंड करावे लागतात आणि फिरायला कमी भेटतं, शोमध्ये बघायला कमी भेटतं. भाई हा तुझा प्रोग्रेस आहे. हां, प्रोग्रेसच आहे. यस. म्हणजे एक वेळ होता की आला इथे फक्त आपण व्हिजिट करायला यायचो. करायचं आता कस्टमर अटेंड करायला. हां. तर हा वसंतचा छोटासा प्रवास आहे, हा मोठा आहे त्याच्यासाठी. पण तो प्रवास बदल सांगतो तुम्हाला. पहिला इथे व्हिजिटर म्हणून, आता आम्ही सगळं व्हिजिटर म्हणून तसं येतो. तो आता त्याचं स्वतःचं बूथ आहे त्यांचं. आपण विचार करायचा. हां, तर असे बरेच मित्र आहेत आपले इथे. आणि मग अशा आपण नीलमला भेटलो तर नीलम पण सेम थिंग तसंच आहे. नीलम आता ते तिकडे आपला भेटली बूथवरती आतमध्ये भावना नीलम एकत्र तिकडे. आणि आधी हाही बरेचसे मित्र नाही दिसत आहेत तरी पण, म्हणजे काही सापडत आहेत, काही म्हणजे मिळत आहेत आपल्याला, भेट होते, पण काही लोकांची भेट होत नाही आहे. यस. तर असं हे हाँगकाँगचं इकडे आता आहे. संध्याकाळचा मॉल आता बदलून जाईल, फुल लाईट होऊन जाईल. तर मित्रांनो दिसतंय तुम्हाला हा एक्झिबिशन सेंटर आहे, समोर आहे तो ही बिल्डिंग जिथे आपण होतो आतमध्ये. ते पूर्ण एक्झिबिशन सेंटर फिरून झालं. ते संध्याकाळचं आपण इथे आलेलो आहोत. आणि आलो आता आपण इकडे. इथं ही दिसतंय समोर लाईट. मला वरून मगाशी बघलो की संध्याकाळची भाई इथे झगामगा माझ्याकडे बघा तशी लाईट फुल बनते इथे. आणि फुल एक नंबरचं आहे. इथे डायनासोर बघा, डायनासोर ते पण दाखवतो, जवळून दाखवतो तुम्हाला. यस. एक फिगर डायनासोरची आहे. आणि बाकी सगळ्या लाईटमध्ये तुम्हाला डायनासोर दिसत आहेत. लाईटमध्ये ते बॉडी बनवली आहे पूर्ण, म्हणजे स्ट्रक्चर बनवलेलं आहे, बॉडी स्ट्रक्चर कडक. आणि बॅकग्राऊंडला ज्युरासिक पार्कचं म्युझिक पण दिलेलं आहे इथे. वाव, कडक. यस, सी दिस गार्डन एक नंबर. भावांनो तुला झूम करून बघायचं का? जास्त झूम होणार नाही आपल्याकडे, फक्त 2x आहे आणि 1x आहे, जास्त नाही. आणि इथे फ्रॉग बघा, फ्रॉग. नाईस. कडक केलं आहे गार्डन, कडक. ते काळोखात कसे ते फ्लोरोसनमध्ये लाईट चमकतात, म्हणजे हे चमकतात तसे हे लोक फ्लोरोसन कलर करून चमकवले जातात, कडक. तर मित्रांनो मजाच डेपो हाँगकाँगचा बघा, हाँगकाँगचा मजाच डेपो. आमच्या इथे मजाच डेपो होता, तर हाँगकाँगचा डेपो आता फुल सगळ्या लाईनमध्ये गाड्या लागलेल्या आहेत. भाई संध्याकाळचा माहोल इथे वेगळाच होतो यार, फुल. आणि दिवसभर फिरलो आहे ना आम्ही, आता पाय दुखायला लागलेत. पण त्यानंतर पब्लिक इथे उभे आहे स्टँडसाठी. वा, मोठी लाईन लागलेली आहे. आता कामावरून सुटायची वेळ झालेली आहे.
आणि हे ते गार्डन बनवलं आहे बाजूला त्या साईडला एक नंबर आहे. तर मित्रांनो बाजूलाच आहे फेरीच्या बाजूला तिथे गार्डन दिसतं आणि या गार्डनमध्ये दिसतंय तुम्हाला एक नंबर ट्री लाईट केलं क्रिसमस ट्री केलं ना तसं केलेलं आहे ते खरं भाई. हे बघा ट्री आता लाईट नेमकी गेलेली आहे. आणि पुरं कार्पेट मॅट आहे मॅट एक नंबर मॅट वापरलेलं आहे. भा कैसा आहे मस्त. गार्डन भारी आहे ना मॅट पण आहे. इथे आपण असतो क्रिकेट टफ फुटबॉल टफ डोक्यात झाला ना टफ खेळायला आलं तर भारी इथं टफ खेळायला मजा येईल यार कडक. आपण आता असलो ना मुंबईत हे सगळं असलं तर याला फटाफट मुलं खेळायला आली असती पण इथे खेळत नाही. इथे प्रत्येक वस्तूची कदर आहे इथे माणसांना. ते रोड एवढे क्लीन आहेत मित्रांनो भारी क्लीन आहे एकदम सुपर. तर फायनली फेरीमध्ये चाललो आहे आपण आणि ही बघा गर्दी केवढी. ही बाहेर दिसते बाजूला दिसते फेरी उभी आहे बाजूला. चला फेरीमध्ये जाऊया.